तो कधी दाखवायचा तसा प्रयत्न केलाच नाही, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल। एक शांत सौम्य व्यक्ती म्हणून आमच्या समोर काका नेहमीच उभा राहिले। मित्रांमध्ये इतर नातेवाईकांमध्ये कधी सांगायला गेलो काका माझा पोलीसमध्ये आहे तर पहिला तर त्यांना विश्वासच बसायचा नाही, पण असं असलं तरी कर्तव्यावरची निष्ठा आणि वेळेचे पालन ही नेहमीच मोठी ताकद होती। कामाची व्यवस्थित पद्धत, व्यावहारिक कौशल्य यांनी तू अनेकांना मदत केलीस आणि नेहमीच करत राहशील आणि याच व्यक्तिमत्वामुळे सर्वांचा आदर मिळवलायस। वैयक्तिक व्यक्तिमत्व म्हटलं तर माझी नेहमीच तुझ्याशी तुलना केली गेली, पण प्रत्यक्षात तसूवर पण मला त्याची सर येणार नाही। वस्तू नीटनेटक्या जागच्या जागी ठेवणे, वस्तू गोळा करणे आणि त्या योग्य वेळी वापरणे, जुन्या पुरातन वस्तू नाणी गोळा करणे, प्रत्येक गोष्टीचा बारीक बारीक विचार करून पैसे कसे वाचवता येतील हे बघणे आणि सर्वात महत्त्वाचे काही बनवण्यात ऑलराऊंडर। पेपर द्या, क्ले द्या, तुटक्या मटक्या वस्तू द्या, सगळ्या जोडण्यात एक्सपर्ट। गणपती डेकोरेशनला तर तोच आमच्यापेक्षा पुढे असतोच। काकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाजार भरायचं टेन्शनच नाही, कारण कित्येकदा सामान आणि भाज्या येताना तोच घेऊन येणार घरी। अगदी पुलंनी लिहिलेले कॉमन मॅनचे एकूणच सगळे गुण आमच्या दोघांत थोडेसे सापडतील, किंबहुना काकी आणि तेजूशी पुलं बोलले असते आता तर त्यांनी आमचे गुण जास्त उधळले असते आणि 2-4 कादंबऱ्या पुलंच्या अजून झाल्या असत्या। असो, मराठीत म्हणतात माय मरो मावशी जगो, असं मावशीसाठी म्हटलं जातं, पण आमच्या बाबतीत असं बाबांसाठी प्रत्यक्षच झालं। अजून शालेय शिक्षण पूर्ण होऊन महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता आणि पप्पा सोडून गेले। तुझा मोठा भाऊ आधार राहायचा झाला, पण तू जबाबदारी घेतलीस, आम्हाला आधार दिलास, मार्गदर्शन केलेस, आईची काळजी घेतलीस, त्यात मंदर माणसी लहान होतेच। आज मला रंग दे बसंती चित्रपटातले काही ओळी आठवत आहेत। जिंदगी जीने के 2 ही तरीके होते हैं, एक जो हो रहा है उन्हें तो बर्दाश्त करते जाओ या फिर जिम्मेदारी उठाओ उसे बदलने की। आणि काकाने ती जबाबदारी नेहमीच उचलली। त्याने स्वतःचे, आमचे कुटुंब, नातेवाईक, बहिणी, खास करून शुभवात्या, चुलत भाऊ आनंद काका, सर्वांच्याच कुटुंबाला आदर दिली।